व्याकरण, नाम व नामाचे प्रकार. मागील इयत्तेत आपण नाम म्हणजे काय याविषयी अभ्यास केला. सृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक असणाऱ्या प्रत्येक घटकाला किंवा त्याच्या गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे नाम होय. नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम: ज्या नामातून संपूर्ण जातीचा बोध होतो त्या नामास सामान्य नाम असे म्हणतात. जसे की उदाहरणार्थ नदी, घर, माणूस, शाळा, मुलगी, ग्रह, सैन्य, वर्ग, कळप, सोने, तूप, साखर, पीठ. विशेष नाम: एखाद्या नामातून एक विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल अशा नामास विशेष नाम असे म्हणतात. विशेष नामातून फक्त एकाच घटकाचा बोध होतो म्हणजे विशेष नाम हे एकवचनी असते. उदाहरणार्थ गंगा, हिमालय, भारत, मुंबई, राम, नागपूर, अयोध्या, रमा, सह्याद्री, पंचगंगा. भाववाचक नाम: प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक असणाऱ्या वस्तू किंवा प्राणी यांच्या गुणधर्म किंवा भाव यांचे जे नाव दिले जाते त्याला भाववाचक असे म्हणतात. जसे की उदाहरणार्थ सौंदर्य, श्रीमंती, मनुष्यत्व, शहाणपणा, चांगला, वाईट, अहंकार, आनंद, दुःख, देवत्व, अप्रतिम. सामान्य नाम: संपूर्ण जातीचे नाव, स्वतःचे नाव असते. आणि मुलगा राम, नदी गोदावरी हे सामान्य नाम आहे, संपूर्ण जातीचे नाव. आणि विशेष नाम स्वतःचे नाव असते. सामान्य नाम आणि हे विशेष नाम. मुलगा राम, नदी गोदावरी, समुद्र अरबी समुद्र, राष्ट्र भारत, गाव शेगाव. योग्य पर्याय निवडायचा आहे. गोदावरी ही मोठी नदी आहे. या वाक्यातील नामे ओळखा. तर 4th one ड, गोदावरी व नदी. खालील शब्द गटातील विशेष नाम ओळखा. नम्रता. हवा कशी थंड पडली आहे. या वाक्यातील नाम कोणते? हवा. सामान्य नाम में यहाँ पे संपूर्ण जाति का बोध होता है. नाम की संपूर्ण जाति का बोध होता है. उसे सामान्य नाम या कॉमन नाउन भी बोल सकते हैं. जैसे कि उदाहरण बहुत सारे दिए हुए हैं. नदी बोला है मगर कौन सी नदी नहीं बताया, इट्स अ कॉमन. माणूस बोला है, उसका कोई नाम नहीं बताया. शाळा बोला है, मुलगी बोला है मगर कोई नाम नहीं है, तो कॉमन है, तो पहचानने में बहुत आसान है. विशेष नाम में क्या होता है, उसका स्पेशल नेम होता है. व्यक्ति का, प्राणी का, वस्तु का या फिर प्लेस का नाम हो सकता है और ये हमेशा एक वचनी ही होता है. बहुवचन या अनेक वचन में नहीं होता है. और भाववाचक नाम ऐसा होता है जो प्रत्यक्ष में हो या फिर इमेजिनरी हो सकता है. वस्तु या प्राणी के गुणधर्म या भाव को लेके हो सकता है. उसके भी बहुत सारे उदाहरण दिए हुए हैं. और अगर आपको कैटेगराइज करना है, दोनों में डिफरेंस पता करना है, तो यहाँ पे जाति दी हुई होती है और यहाँ पे विशेष नाम या खुद का उसका नाम दिया होता है. जैसे कि मुलगा यानी बॉय, मगर कौन सा बॉय कुछ पता नहीं. मगर राम बोलते हैं तो उसका स्पेशल नेम पर्टिकुलर वही बॉय पता चलता है, राम. नदी बोले तो कुछ पता नहीं चलता, इट्स अ कॉमन नेम. बट गोदावरी बोलते हैं तो इट्स अ स्पेशल नेम, विशेष नाम. सर्वनाम व त्याचे प्रकार. वाक्यातील नामांचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. यानी बार बार वही नाम पुकारने से अच्छा उसके जगह पे जो शब्द लिया जाता है उसे सर्वनाम कहते हैं. अगर किसी के बारे में हम बोल रहे हैं, राम एक लड़का है, राम बहुत अच्छा है, राम 6वीं कक्षा में पढ़ता है, ऐसे राम 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 बोलने से अच्छा राम एक लड़का है, वह 6th क्लास में पढ़ता है, वह जब बोलते हैं तो हिंदी में सर्वनाम होता है. वैसे ही मराठी में भी सर्वनाम का कंसेप्ट है ग्रामर में. तो सर्वनामाचे मुख्य 4 प्रकार आहेत. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम.
पुरुषवाचक सर्वनाम में आता है। वाक्यामध्ये पुरुषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्यास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः, तो, तुम्ही, ती, ते, त्या। दर्शक सर्वनाम, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात। जसं की हा, ही, हे, तो, ती, ते। संबंधी सर्वनाम, वाक्यामध्ये दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात। जसं की जो, जी, जे, ज्या। आणि प्रश्नार्थक सर्वनाम, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ कोण, कोणास, काय, कोणी, कोणाला। सर्वनाम ओळखायचं इथे। मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो। आम्ही। मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो। मी, एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी। ऍक्च्युली इथं त्यांना पण येईल। एक, किती मेहनती आहे हा पक्षी। हा, आपल्याला असे घरटे तयार करता येईल का। आपल्याला। दिवाळीत आम्ही मातीचा किल्ला बनवला। नदी मोठी होती, त्यात खूप पाणी होते। तुम्ही कोण, असा प्रश्न काकांनी विचारला। ही सुट्टी कधी संपली ते मला समजलेच नाही।